मित्रांनो, सोरायसिस हा एक असा आजार आहे, की जो कित्येक वर्ष चालतो. म्हणजे 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष आणि जेव्हा स्किनचा म्हणजे कातडीचा सोरायसिस होतो, त्याच्यानंतर साधारणतः 10 वर्षानंतर सोरायटिक आर्थरायटिस म्हणजे सोरायसिसमुळे होणारी सांधेदुखी पण होऊ शकते. आता आपण असं बघणार आहे, की सोरायसिसमध्ये नक्की काय होतं? किंवा आपल्या कातडीमध्ये सोरायसिस झाल्यावर काय बदल होतात? तर आपण आत्ता इथं बघू शकतोय, की हा जो पॅच आहे, पॅच म्हणजे एक प्रकारचा प्लाक प्लाक म्हणतात त्याला. हा प्लाक सोरायसिस आहे आणि ह्या सोरायसिसमध्ये जे काही चेंजेस म्हणजे जे काही बदल झालेले असतात, तर ते काय असतात? तर पहिला बदल जो असतो, की त्याला लालपणा आलेला असतो. रेडनेस ज्याला आपण म्हणतो. म्हणजे हा जो सगळा प्रकार आहे, तो लाल झालेला आहे. ही नॉर्मल स्किन आपण इथं बघतो, की ही नॉर्मल आहे नेहमीप्रमाणे आणि ही मात्र जास्त लाल झालेली आहे. मग दुसरा बदल काय असतो त्याच्यामध्ये, की हे जे पांढरं-पांढरं दिसतंय ना, त्याला स्केलिंग म्हणतात. स्केलिंग किंवा खवल्या पडल्यासारखे. म्हणजे जेव्हा सोरायसिस होतो, प्लाक सोरायसिस विशेषतः जे सोरायसिस होतात ते साधारणतः 90% प्लाक सोरायसिस असतात. सोरायसिसचे काही वेगळे प्रकार आहेत म्हणजे गटेट सोरायसिस, स्काल्प सोरायसिस, नेल सोरायसिस. ते आपण हळू-हळू एक-एक बघणारे आहोत. पण आत्ता फक्त जो मुख्य प्रकार आहे किंवा बहुतांश लोकांमध्ये जे प्रकारचं सोरायसिस होतं, ते त्याला प्लाक सोरायसिस म्हणतात. प्लाक म्हणजे अ, आता आपण एखादी बिल्डिंग बघतो, की ज्याच्यावरती ते लिहिलेलं असतं, की ही बिल्डिंगचं उद्घाटन या दिवशी अमुक-अमुक यांच्या हस्ते झालेलं आहे. ही ती जी पाटी असते त्याला प्लाक म्हणतात. तर तसं एक प्रकारचं पाटी असल्यासारखं किंवा एक एरिया तो वेगळा दिसतो म्हणून त्याला प्लाक सोरायसिस म्हणतात. तर ह्याच्यामध्ये लालपणा एक भाग झाला. दुसरा भाग म्हणजे ह्याला स्केलिंग किंवा हे जे पांढरं-पांढरं दिसतंय, तो सगळ्यात मोठा विशेष भाग आहे. सोरायसिसमध्ये हा असतोच असतो. आणि तिसरा भाग म्हणजे त्याला इंड्युरेशन म्हणतात. म्हणजे त्याची हा जो प्लाक आहे किंवा हा जो भाग आहे, त्याची जाडी वाढलेली असते. म्हणजे उदाहरणार्थ, समजा आपण एक रुमाल ठेवला आणि त्याच्याखाली एखादं नाणं आहे किंवा एखादा काहीतरी कपडा ठेवलाय आणि जेव्हा आपण त्याच्यावरनं हात फिरवतो, तेव्हा त्याच्या खालच्या नाण्याची जी आपल्याला जाडी जाणवते, तशा प्रकारची जाडी आपल्याला आपल्या कातडीवरती जाणवते. त्याला म्हणायचं इंड्युरेशन किंवा थिकनिंग म्हणजे ती कातडी जाड झालेली असते. म्हणजे 3 मुख्य जे बदल होतात सोरायसिसमध्ये आपल्या कातडीवरती, की पहिला आहे तो लालपणा, दुसरा आहे तो हा पांढरा असलेलं स्केलिंग आणि होतं काय, की जर ह्या माणसानी हा भाग खाजवला, कारण तो खाजतोच. बहुतांशी म्हणजे जवळ-जवळ 100% लोकांना सोरायसिसमध्ये हा चट्टा खाजतो. हां, प्लाक म्हणजे चट्टा म्हणूया आपण त्याला. तर हा खाजतो आणि एकदा खाजवला, की मग त्याची एक पांढरी अशी पावडर पडते किंवा कोंडा पडतो. त्याला म्हणायचं स्केलिंग. आणि तिसरं आहे इंड्युरेशन किंवा थिकनिंग किंवा जाडसर किंवा जाड झालेला प्रकार. आता दुसरं एक उदाहरण दाखवतो सोरायसिसचं, की ह्याच्यामध्ये पण ते तिन्ही चेंजेस आहेत. परंतु हे जे प्लाक किंवा हे चट्टे आहेत, हे बऱ्याच ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे कधी-कधी तर माणसाचं जवळ-जवळ 10%, 15%, 20% अंगाचा पूर्ण भाग हा सोरायसिसनी व्यापलेला असतो. इतकं मोठ्या प्रमाणात ते आपला जीव खातं. तर इथे जे वेगवेगळे प्रकारचे चट्टे दिसतायत, तर ते सगळे लाल आहेत. मग त्याच्या जे एजेस किंवा बाउंडरी तर त्या लाल दिसतायत. मग मधला भाग लाल का दिसत नाहीये? कारण त्याच्यावरती स्केलिंग आलेलं आहे किंवा कोंडा आलेला आहे. जर ह्या माणसाने हा कोंडा खाजवून काढला, तर त्याच्या खाली पण असंच लाल दिसेल. म्हणजे लाल हे सगळीकडेच असतं. फक्त त्याच्यावरती कोंडा असल्यामुळे जो भाग कोंड्याचा आहे किंवा स्केलिंगचा आहे,
तिथे ते पांढरं दिसतं आणि मग इथे स्केलिंग हे जास्त प्रमाणात आहे. म्हणजे जर आपण इथे बघितलं तर इथे लालपणा जास्त दिसतोय, स्केलिंग बरंच कमी आहे. इथे मात्र स्केलिंग किंवा हा पांढरा कोंडा खूप प्रमाणात आहे. लाल दिसतंय ते फक्त त्याच्या बॉर्डरला दिसतंय आणि इथं सुद्धा थिकनिंग आहे. म्हणजे जर मी असा इथून इकडे हात फिरवत नेला, तर या बॉर्डरला मला जाडी जाणवेल त्याची. त्याला म्हणायचं थिकनिंग किंवा इंड्युरेशन. तर हा जो सोरायसिस आहे, हा का होतो? हा कशामुळे होतो? त्याचं काय करायचं? हे आपण पूर्ण या कोर्समध्ये पाहणार आहोत. आणि मग हे सगळं कळण्यासाठी किंवा सोरायसिसमध्ये आपल्या कातडीमध्ये काय बदल होतात, हे कळण्यासाठी आपल्याला आपली कातडी नॉर्मल म्हणजे जेव्हा काहीही प्रॉब्लेम नाहीये, तेव्हा कशी दिसते, तेव्हा कशी असते, ह्याचा जर आपण अभ्यास केला आणि मग सोरायसिसमध्ये त्या कातडीत काय बदल होतात, हे जर जाणून घेतलं, तर मग आपल्याला त्याची ट्रीटमेंट करणं किंवा सोरायसिस हा काय प्रकार आहे, हे समजणं खूप सोपं जाईल. त्याच्यामुळे पुढच्या भागात आपण असं बघूया, की आपली नॉर्मल स्किन कशी असते